नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आमच्या प्लॉटमध्ये जी काही आपण जीवाणू खतं वापरली पीक लॅबोरेटरीचे असतील तर त्याचा आपल्या पिकाला काय फायदा झाला आहे. तर हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे की नॉर्मलपेक्षा आपल्या ऊसामध्ये काय फरक आहे हे तुम्ही कदाचित आमच्यापेक्षा बेटर तुम्हाला समजू शकेल की तुमच्या ऊसामध्ये आणि आमच्या ऊसामध्ये काही डिफरन्स आहे का खरोखर. तर आपण आपल्या या पिकासाठी वेगवेगळ्या प्रकारची खतं वापरली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण रूट किंग वापरलं होतं, रूट मॅजिक वापरलं होतं, आर्मर वापरलं होतं. त्याच्यानंतर आपण व्हीबीएम सुद्धा वापरलेला आहे. व्हीबी किंग असेल, ग्रप किंग असेल. त्याच्यानंतर आपण न्यूट्रिएंट अपटेकसाठी आपण ॲझोडोबॅक्टर असेल, फॉस्फोपिक असेल आणि पीक केएमबी असे वेगवेगळे एक 7 ते 8 प्रॉडक्टचा आपण उपयोग केला वेळोवेळी. तुम्ही मागचे आपले जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की आपण काय काय नेमकं वापरलेला आहे. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपल्या ऊसाला आता काय फरक पडलेला आहे, ॲक्च्युअली आता काय काय फायदा झाला. तर आपल्याला हे आजच्या पॉईंटमध्ये किंवा आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. ह्याच्यामधले जे फायदे आहेत ते प्रामुख्यानं म्हणजे आमच्या हिशोबानं तरी काय काय फायदे झालेत आपल्याला. एक तर आपल्याकडं ज्यावेळी आपण रोपं लावली, आपल्या पिकाची ज्यावेळी रोपं लावली किंवा लागवड केली त्यावेळी आपल्या पिकाचं जे काही एक जर्मिनेशन रेट होता तो खूप फास्ट रीतीनं वाढला आणि त्याच्यामुळे काय झालं, आपल्या पिकाचं जी काही रोपाची सेटलमेंट आहे तर ती खूप फास्ट झाली होती. त्याच्यानंतर लागवड करताना आपण पाऊस पडत होता तर बऱ्याच वेळा मधली जी पिकं आहेत 15-20 दिवस पाणी थांबल्यामुळं ऊसाची जी वाढ आहे ती पूर्ण थांबली होती किंवा रोपं खराब होणार होती. तर ती आपण जीवाणूंची ट्रायकोडर्मा वगैरे असेल, सोडोमोनास असेल, असे जे रूट किंग, रूट मॅजिक असेल, आर्मर असेल, अशी जी खतं आहेत आपण ती टाकून काय केली, थोडक्यात वाचवली. त्याच्यानंतर बघा की आपण काय केलं की आळवणी केली. आळवणीमध्ये ह्या पिकामध्ये आपण NPK कन्सोर्टियाचा असेल, NPK मास असेल, NPK C5 असेल, त्याच्यानंतर रूटकिंग असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे 1, 2, 3 प्रॉडक्टचा आपण उपयोग केला आणि आळवणी सुद्धा ह्याची आपण केली. त्याच्यानंतर आपण पाण्यानं वेळोवेळी आपण काय केलं, ही जी जीवाणू खतं आहेत, हे पावडर फॉर्म मधली जीवाणू खतं असतील किंवा लिक्विड मधले असतील ते आपण पाण्यानं 2-3 टप्प्यामध्ये जवळपास सोडली. भरपूर आपण प्रॉडक्टचा यूज केला, 7-8 किलोचा तरी कमीत कमी आपण त्याच्यामध्ये यूज केला आणि त्याचा फायदा काय झाला हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर तर हा आपला ऊस बघूया आपण आणि ह्या ऊसामध्ये बघा आपले जे फुटवे आहेत ते कशा पद्धतीने दिसतात. जर तुम्ही नीट बघितला तर इत्तेक ऊस आहे, इत्तेक आहे, हा 3रा, हा 4था मोठा, हा 5वा, हा 6वा, हा 7वा आहे, हा 8वा आहे आणि इकडे एक 9वा आहे. म्हणजे जवळपास इथं ऑलरेडी 9-10 फुटवे आहेत. हे छोटे मधले मी सोडलेतच ॲक्च्युली. म्हणजे 8-9 फुटवे आपल्या ह्या पिकाला ऑलरेडी आलेले आहेत. म्हणजे जे आपले फुटवे जास्त होते त्यातून संख्या नियोजन आपलं इझिली ह्याच्यामध्ये सध्या तरी झालेलं दिसतंय. आता त्याच्याशिवाय फक्त ग्रोथ बघा ही कशी वाटते तुम्हाला. ऑलरेडी जरा जरा आता कांड्या धरायला पिकाने चालू केले. आता आपल्याला हे ऑब्झर्व करायचं की ह्या जे पुढच्या कांड्या आहेत हे आपल्या काय व्हायला पाहिजेत, लांब पडायला पाहिजेत. इथं आहे, इथं असेल, इथं आहे. तर ह्या टप्प्याला आपलं हळूहळू जे फुटवे आहेत, ज्याच्या जे कांड्या आहेत ते आता हे जे अंतर आहे हे वाढेल असं आपल्याला पुढचं ऑब्झर्वेशन आपलं ह्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानं दुसरा जर रिझल्ट आपला बघायचा म्हटला तर हे बघू शकता तुम्ही. पानं बघा आपल्या पिकाची एक सुद्धा आपण थोडक्यामध्ये खरोखर मेजर याला फवारणी जी आहे आपण ह्याला केलेली नाही आहे. तर ही पानाची जाडी बघू शकता. माझी किती बोटं ह्याच्यामध्ये बसतात. जवळपास 3 बोटाची साईज ऑलरेडी आपल्या ह्या पानाची झालेली आहे. आणि ऊसाची हाईट बघा, हाईटमध्ये पण मागच्या व्हिडिओपेक्षा नक्कीच ह्याच्यामध्ये फरक पडला. जवळपास आपल्या हाईटला आता क्रॉस ते व्हायला चालू राहिले. आता फक्त ह्या पिकाचं ऊसाचं तेवढंच पान मोठं आहे का असं नाही आहे. ह्या पिकाचं सुद्धा तुम्ही बघू शकताय पान किती मोठं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ह्याचं बघू शकताय पान मोठं आहे. त्यानंतर ह्याचं सुद्धा तुम्ही बघू शकताय पान मोठं आहे. त्याच्यानंतर आपला हा ऊस बघा, ह्या ऊसाचं सुद्धा आपल्या पान मोठं आहे. म्हणजे फक्त त्याच ऊसाचं आहे अशातला भाग नाही. सगळ्या जवळपास आपल्या ऊसाची जी पानं आहेत ती काय झाल्यात, जाड झाल्यात. आणि इथं जर तुम्ही नीट बघितला ही जी पांढरी शीर आहे तर हे कशाचं उदाहरण आहे की
जास्त व्हाईटनेस असला तर पानाची जी ग्रोथ आहे ती खूप चांगली चालू आहे हे याचं इंडिकेशन असतं. प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे हे थोडक्यामध्ये ॲक्टिव्ह आहे असा त्याचा अर्थ होतो. आता तेच असंच बघा, आपण आणखी काही तुम्हाला पानं दाखवतोय स्पेशली, की पानामध्ये बघा तुम्हाला कशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये एक युनिफॉर्म रिझल्ट तुम्हाला काय वाटतं का बघा. असं फवारणीला पण रिझल्ट येतो का हे बघा. त्याच्यानंतर हे पान बघा थोडंसं आणखी जास्तच मोठं आहे हे पान, ह्याच्या पानामधलं बघा. त्याच्यानंतर आपण हा ऊस बघू, त्याच्यानंतर ह्या ऊसाचा सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर जर हाईटचा बघा, मागचा व्हिडिओ जर तुम्ही माझा बघितला असेल तर त्या मानानं आजच्या आपल्या ऊसाची हाईट किती आहे हे तुम्ही उभा राहिल्यावर बऱ्यापैकी बघू शकत असाल की आपल्या हाईटच्या वर ऑलरेडी हा ऊस आता जायला चालू केलेला आहे. त्याच पद्धतीनं जे आपल्या पिकाची काही मुळं होती, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी तुम्हाला दाखवली होती की आपल्या पिकाची जी पांढरी मुळं आहेत कशा पद्धतीनं डेव्हलप झाली होती. तर परत तोच व्हिडिओ तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतोय. तर हे बघा मुळं दिसतात तुम्हाला, मुळं होपफुली तुम्हाला सगळ्यांना. हे फक्त बघा मी किती आत गेलोय, ही एवढी जी माती आहे ती फक्त 15 दिवसामागं लावली. ही काय असं 2 महिन्याच्या मागं ही माती ह्याला लागलेली नाही आहे, हे समजून घ्या पहिला. फक्त 15 दिवसाच्या आधी आपण काय केलं, ह्याला या पिकाला आपण छोटा ट्रॅक्टर वापरला आणि त्यातून आपण काय केलं, थोडक्यामध्ये माती लावून घेतली पिकाला आपल्या. आणि पिकाला माती लावल्यानंतर आपल्या पिकाला आलेला हा रिझल्ट आहे, लक्षात घ्या. अजून मी खूप वरच आहे, लक्षात घ्या. एवढी मुळं तुमच्या खरोखर पिकाला कधी तुम्ही बघितलीत का हे मला नक्की सांगा. हे बघा, ही आपल्या पिकाची जी काही मुळं आहेत ती कशी जास्त येतात, पांढरी मुळं कशी वाढतात हे तुम्ही ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे जवळपास 3-4 गोष्टीमध्ये आपल्याला ह्यात रिझल्ट आपल्याला पाहिजे होते. एकतर फुटवे जास्त पाहिजे होते, त्याच्यानंतर वाढ आपल्या पिकाची जी आहे ती फास्ट पाहिजे होती, आणि मुळं हे आपल्या पहिल्या टप्प्याचं लक्ष होतं. आता ह्याच्यानंतर बघा, आता फक्त आपण ह्याला एक पाणी दिलेलं आहे, माती लावून आपण एकच पाणी दिलेलं आहे याला. आणि ह्याच्या दुसऱ्या पाण्यानंतर अजून आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त युनिफॉर्म रिझल्ट आपल्याला दिसायला चालू होतील, कारण अजूनही ह्याला खतं म्हणावी तितकी लागलेली नाही आहे. तर ती आपल्या पुढच्या 15 दिवसात अजून काय काय बदल होतात ह्याच्याबद्दल आपण परत एक व्हिडिओ नक्की ह्याच्यामध्ये करू.